लेखणीला धार तलवारीची हे आपले ब्रीद वाक्य सार्थ करणाऱ्या आणि समाज हितांच्या बातम्यांनी लोकमनावर राज्य करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मार्गदर्शक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात शिरूर शहराच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था तज्ञ संचालक तथा माजी नगरसेविका सौभाग्यवती अंजली मयूर थोरात आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान। सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे। आज 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन आणि या क्रांती दिनानिमित्त महात्मा गांधींनी ज्यावेळेस ब्रिटिश राजवट होती त्यावेळेस चले जाओचा नारा दिला आणि त्यांनी या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आणि त्या माध्यमातून संपूर्ण देश एकवटला। अनेक क्रांतिकारकांना जेलमध्ये जावं लागलं आणि इंग्रजांना अतिशय धक्कादायक असा हा आंदोलनाचा फटका बसला आणि त्यांनी विचार करायला भाग पाडलं का आता आपल्याला देश सोडावा लागेल। याच क्रांतीची चिंगारी अखंड देशभर वेगवेगळ्या हुतात्म्यांनी या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी या ठिकाणी सर्व देशभरातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्या माध्यमामधून अनेक क्रांतीचे धडे हे युवकांना दिले जाते। खरं जर पाहिलं तर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर त्यापूर्वी 9 ऑगस्टला या देशामध्ये खूप मोठी क्रांती झाली आणि त्या क्रांतीचा संदेश देणारे महात्मा गांधी यांनी जो देशाला संदेश दिला, भारत छोडो आंदोलनासारखी हाक दिली, सर्व देश एकवटला आणि त्याच माध्यमातून आज भारत देशभर 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करतात। याविषयी तुम्ही काय सांगता? खरं तर 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला होता आणि त्या उठावाचे पडसाद असे झाले की इंग्रजांना भारत देश सोडून जायला लागलं आणि आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं। परंतु मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे, सभापती शिरूर नगर परिषद पुणे, आज मला इथं असं सांगावंसं वाटतं की पुन्हा एकदा त्या क्रांतीची देशाला गरज आहे। ही क्रांती कुठे झाली पाहिजे तर शिक्षण क्षेत्रामध्ये झाली पाहिजे, जिथे गरिबी आहे, बेरोजगारी आहे, अनेक समस्या आहेत, महिलांचे बरेचसे प्रश्न आहे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा असा उठाव झाला पाहिजे, क्रांती झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची क्रांती जर कुठे झाली पाहिजे तर ती संविधानाला वाचवण्यासाठी एक मोठा उठाव झाला पाहिजे। मला वाटतं आपल्या देशाच्या दृष्टीने ही क्रांती दिन किंवा असे क्रांती दिन आपण साजरे केले गेले पाहिजे, ते मला वाटतं नागरिकांच्यासाठी जास्त महत्त्वाचे असतील। कारण मोकळा श्वास घेणं म्हणजे स्वातंत्र्य असतं, इथं प्रत्येकाला हा मोकळा श्वास घेता आला पाहिजे। एक महिला म्हणून मी इथं सांगू इच्छिते की महिलांवर आजही बऱ्यापैकी सेक्शुअल हॅरेसमेंट होते, जॉबच्या ठिकाणी तिला त्रास होतो, सार्वजनिक ठिकाणी आजही तिला त्रास होतो। अगदी ST बसमधून जाणाऱ्या ग्रामीण भागातल्या खेडूत महिला आहेत, त्यांना सुद्धा ह्याला सामना करावा लागतो किंवा हे फेस करावं लागतं। मला वाटतं इथं खरी क्रांतीची गरज आहे, इथं उठाव झाला पाहिजे। आणि शिरूर नगर परिषदेच्या वतीनं मी आज सगळ्या शिरूरच्या जनतेला एक हाक मारते की करो या मरोची ही आपली पण शिरूरकरांची लढाई आहे, तर आपणही या लढाईमध्ये सर्वसामान्य जनतेने पुढे आलं पाहिजे आणि नगर परिषदेला जी साथ दिली पाहिजे, सर्व पक्षांच्या सर्व महिला पुरुषांनी एकत्र येऊन ही साथ दिली पाहिजे असं मला वाटतं। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर। अवघ्या महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त रागी प्रतिष्ठानच्या वतीनं आभाळभर शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत राहो हीच सदिच्छा। शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका तथा विद्युत व पाणी पुरवठा सभापती सौभाग्यवती डॉक्टर सुनीता संतोष पोटे आणि मीरा नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर संतोष संपतराव पोटे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।